सेमीकंडक्टर. आता आपण आज बघणार आहोत पुढचा टॉपिक नंबर 12चा 19वा सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टर म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कशाला म्हणायचं, एक्सट्रिन्सिक कशाला म्हणायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारं एनर्जी गॅप, कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड. फॉरबिडन एनर्जी गॅप इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ दॅट सॉलिड्स. एखाद्या सॉलिडची असणारी जी फॉरबिडन एनर्जी गॅप आहे, ही ऍक्च्युली फॉरबिडन एनर्जी गॅप काय करते, तर तो इन्सुलेटर आहे, कंडक्टर आहे की सेमीकंडक्टर आहे, हे डिटरमाइन करण्याचं काम या फॉरबिडन एनर्जी गॅपनुसार आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादं इन्सुलेटर म्हणजे कसं आपण म्हणू शकतो, जसे की समजा एखादं लाकूड आहे, जे काय म्हणून ऍक्ट होणार आहे, इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होणार आहे. त्याच्यामध्ये आपण फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह होण्यासाठी जे असणारे जे काही त्याच्यामध्ये कंडक्शन होण्यासाठी जे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढे नसतात, त्यामुळे त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही, म्हणून तर त्याला आपण म्हणतो बॅड कंडक्टर मीन्स इन्सुलेटर. त्यानंतर आहे सेमीकंडक्टर. आणि सेमीकंडक्टर म्हणजे काय, तर असे मटेरियल्स की जे मटेरियल एका पर्टिक्युलर टेम्परेचरला कंडक्शन करतात आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचर नंतर कंडक्शन करत नाहीत. हे जे मटेरियल्स आहेत ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर, these materials act as a bad conductor, insulator. So such materials are semiconductors. सिलिकॉन आहे, जर्मनियम आहे. तर या ठिकाणी आपल्याला तो टॉपिक बघायचा आहे. आता सेमीकंडक्टर्स मध्ये पुढे आपण बघितल्या पॉईंट्स, तर त्याच्यामध्ये पुढे ॲम्प्लिफायर आहे दिलेला आहे, झिनर डायोड दिलेला आहे, फोटो डायोड दिलेला आहे, त्याच्यामध्ये रिव्हर्स बायस, फॉरवर्ड बायस, पी टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टर. आणि पी टाईप एन टाईपच्या पी एन जंक्शन डायोड आपण त्याचं कॉम्बिनेशन बनवलं, त्याचे असणाऱ्या व्होल्टेज करंट कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास केलेला आहे. थोडंसं आपण पुढे गेलो, व्होल्टेज करंट कॅरेक्टरिस्टिक्स नंतर आहे त्याचं झिनर डायोड ऍक्ट ॲज अन ॲम्प्लिफायर, ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज अ स्विच, ऑन स्विच, ऑफ स्विच. तर ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात. पुढे आहे लॉजिक गेट्स, अँड गेट्स आहे, ऑर गेट्स आहे, नॉर गेट्स आहे, अँड गेट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण ऑलरेडी याच्यामध्ये पॉईंट्स ते मेन्शन केलेले आहेत, पाहिलेले आहेत. तर आता आपल्याला पुढं क्रॅश कोर्ससाठी पुढं आपल्याला बघायचं आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट. पहिला क्वेश्चन इथं दिलेला आहे, मी रीड करतोय, तुम्ही तुमच्या शीटमध्ये बघायचं आहे. व्हॉट इज द फॉरबिडन एनर्जी गॅप इन जूल फॉर जर्मेनियम क्रिस्टल. एखादा जर जर्मेनियम क्रिस्टल असेल तर त्याची फॉरबिडन एनर्जी गॅप किती हो, हा आपल्याला पहिल्यांदा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता ऍक्च्युली जर्मेनियम क्रिस्टलसाठी असणारा जो एनर्जी गॅप आहे तो किती असतो, 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर्मेनियम क्रिस्टलसाठी असणारा जो एनर्जी गॅप आहे तो किती असणार आहे, 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मीन्स 0.7 इंटू 1.6. इलेक्ट्रॉन व्होल्टचं रूपांतर जर आपल्याला जूल मध्ये करायचं असेल तर 1.6 इंटू 10⁻⁻⁹. तर याचं मल्टिप्लिकेशन करा, 16 7s are 112. That is this 0.1 and this again 1.12 into 10⁻⁻19 joule. So therefore, what is the forbidden energy gap for a germanium crystal? So germanium crystal साठी असणारा forbidden energy gap हा पहिल्यांदा माहिती पाहिजे, जो आपल्याला दिलेला नसतो. एनर्जी गॅप किती असते, 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि त्याला मल्टिप्लाय बाय 1.6 इंटू 10⁻⁹ जर केलं तर आपल्याला रिक्वायर्ड आन्सर काय येतं, 1.12 इंटू 10⁻⁹ जूल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, देयर इज अ स्मॉल एनर्जी गॅप बिटवीन द कंडक्शन अँड व्हॅलन्स बँड्स ऑफ. आता स्मॉल एनर्जी गॅप आहे, स्मॉल एनर्जी गॅप म्हणजेच फॉरबिडन एनर्जी गॅप असं आपण म्हणतो. कंडक्शन बँड मध्ये, व्हॅलन्स बँड मध्ये. मग असे 4 ऑप्शन दिलेत. या 4 ऑप्शन मध्ये कोणता असा ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी गॅप ही स्मॉल असते. फर्स्ट ऑप्शन आहे कॉपर, सेकंड आहे सिल्वर, थर्ड सोडियम आहे आणि चौथा आहे ॲल्युमिनियम. तर कॉपर, सिल्वर, कॉपर त्याच्यामध्ये ऍक्च्युली एनर्जी गॅप नाही. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड दे आर सँडविच्ड वन अनदर. व्हॅलन्स बँड जे आहे कंडक्शन बँड दे आर सँडविच्ड वन अनदर, ओव्हरलॅप विथ वन अनदर. सो कॉपर मध्ये एनर्जी गॅप असणं शक्य नाही. सेकंड आहे सिल्वर, तो सुद्धा त्याच्यामध्ये प्रमाण कमी आहे. आता थर्ड दिलेला आहे सोडियम आणि त्यानंतर दिलेला आहे ॲल्युमिनियम. तर याच्यामध्ये एनर्जी स्मॉल एनर्जी गॅप जे आहे तर ते आन्सर आहे सोडियम. त्याच्यामध्ये एनर्जी गॅप कशी आहे, स्मॉल आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन,
silicon and copper are cooled from 300 Kelvin to 100 Kelvin. The specific resistivity is. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सिलिकॉन आणि कॉपर जर आपण थंड केले, ठंडा किया उसको किती पासून 300 केल्विन ते 100 केल्विन पर्यंत, तर स्पेसिफिक रेजिस्टन्स काय होईल असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय येतं, तर त्याचा असणारा जो सिलिकॉन आणि कॉपरचं जर आपण कूल डाऊन केले 300 केल्विन पासून 100 केल्विन पर्यंत, तर डिक्रीजेस इन कॉपर बट इन्क्रीजेस इन सिलिकॉन. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स डिक्रीज होणार कशामध्ये, कॉपरमध्ये, आणि त्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स वाढणार आहे कुठं, सिलिकॉनमध्ये. म्हणजे त्याची रेजिस्टिव्हिटी डिक्रीज होणार. जसं आपण त्याला कूल डाऊन करणार आहे, त्याचं टेम्परेचर कमी करणार आहे, तर कॉपरमध्ये असणारी जी स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी आहे ती काय होते, कमी होते, डिक्रीज होते. तर सिलिकॉनची इन्क्रीज म्हणजे वाढणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड मी रीड करतोय. कार्बन, सिलिकॉन अँड जर्मेनियम ॲटम्स हॅव 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इच. कार्बन त्याच्या आउटरमोस्ट असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं आपण तर किती आहे, 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. सिलिकॉन सुद्धा 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि जर्मेनियम मध्ये सुद्धा 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. Their valence and conduction bands are separated by energy band gaps represented by. आता ते जर रिप्रेझेंटेशन कसं आहे, जसं की फॉर एक्झाम्पल एनर्जी गॅप ऑफ कॉपर, एनर्जी गॅप ऑफ सिलिकॉन अँड एनर्जी गॅप ऑफ जर्मेनियम. विच वन ऑफ द फॉलोइंग रिलेशनशिप्स इज ट्रू इन देअर केसेस. तर हा जवळपास AIPMT 2005 सालचा प्रश्न आहे. आता जर आपण बघितलं तर एनर्जी गॅप ऑफ सिलिकॉन ही खूपच जास्त आहे कुणापेक्षा, एनर्जी गॅप ऑफ जर्मेनियमपेक्षा. त्याचं कारण काय, हा मेटल आहे आणि हा जर्मेनियम कोण आहे, सेमीकंडक्टर आहे, करेक्ट. मग सेमीकंडक्टर पेक्षा सिलिकॉन मध्ये असणार जी एनर्जी गॅपची जी काय हे आहे टेंडन्सी ती मॅक्झिमम आहे. मात्र एनर्जी गॅप ऑफ कॉपर इज व्हेरी हाय. सो देअरफॉर एनर्जी गॅप ऑफ कॉपर इज ग्रेटर दॅन सिलिकॉन और दॅन सिलिकॉन इज ग्रेटर दॅन जर्मेनियम. सो देअरफॉर एनर्जी गॅप ऑफ कॉपर इज ग्रेटर दॅन सिलिकॉन. सो ऑप्शन नंबर C. Next, fifth question. काय विचारलेलं आहे, the highest energy level which can be occupied by an electron in valence band is known as. एखाद्या असणारे जे हायेस्ट एनर्जी लेवल आहे जे ऑक्युपाय केलं जाते इलेक्ट्रॉन कडून त्या व्हॅलन्स बँड मध्ये, त्याला काय म्हटलं जातं, तर इट इज नोन ॲज अ फर्मी एनर्जी. त्याला काय म्हटलं जातं, फर्मी एनर्जी. नेक्स्ट, ॲट ॲब्सोल्यूट झिरो सिलिकॉन ॲक्ट्स ॲज. जर ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असेल तर सिलिकॉन काय म्हणून काम करतो, तर मेटल, ए नॉन मेटल अँड इन्सुलेटर, नन ऑफ दिस. हा AIEEE 2002चा प्रश्न आहे आणि 1988 सालचा. तर त्याला आपण काय म्हणू, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर सिलिकॉन काय म्हणून ऍक्ट होऊ शकतो, तर ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला तो इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतो. मग अशी मी सेमीकंडक्टरची डेफिनेशन सांगितली. ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर such materials like silicon, germanium are act as a semiconductor. At absolute zero temperature, silicon, germanium acts as a semiconductor. Act as an insulator. But at other temperature, it acts as a conductor. So at absolute zero temperature, it acts as a silicon acts as an insulator. Next, seventh question. The difference in the variations of resistance with temperature in a metal and a semiconductor arises essentially due to the difference in the. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, डिफरन्स इन द व्हेरिएशन्स ऑफ रेजिस्टन्स. आता वेगवेगळ्या याच्यामध्ये असणाऱ्या रेजिस्टन्समध्ये डिफरन्स आहे, त्याचे व्हेरिएशन्स आहेत. विथ मेटल अँड सेमीकंडक्टर अरायझेस इसेन्शियली ड्यू टू द डिफरन्स इन द. आता क्वेश्चन नीट समजून घ्या. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, सर त्याच्यामध्ये असणारा कंडक्टर असेल आणि सेमीकंडक्टर असेल, याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये समजा काहीतरी व्हेरिएशन्स आहेत. कशामध्ये, एक मेटल असेल किंवा सेमीकंडक्टरमध्ये, तर ते कशामुळे व्हेरिएशन्स तयार होतात, फॉर्म होतात. फर्स्ट ऑप्शन आहे क्रिस्टल स्ट्रक्चर, सेकंड आहे व्हेरिएशन ऑफ द नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स विथ टेम्परेचर. तर लक्षात घ्या याच्यामध्ये त्याचा असणारा जो करेक्ट ऑप्शन काय आहे तो, तर व्हेरिएशन्स, बी ऑप्शन, व्हेरिएशन्स ऑफ नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स विथ टेम्परेचर. एखाद्या मटेरियलमध्ये कॅरियर चार्जेस किती आहेत त्याच्यानुसार तिचं असणारं जी काही टेंडन्सी आहे ती चेंज होणार आहे.
Eighth question. In a good conductor, the gap between valence band and conduction band is. एखाद्या चांगल्या सुवाहकामध्ये, गुड कंडक्टर म्हणजे सुवाहक, त्याच्यामध्ये असणारा जो गॅप आहे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला, तो किती असतो? तर हा MSCT 2009चा प्रश्न आहे. आता गुड कंडक्टर जर असेल तर त्याच्यामधलं एनर्जी गॅप व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधली किती असणार आहे? 0 असणार आहे. कंडक्टर असेल तर व्हॅलन्स बँड आणि त्याच्यामध्ये असणारी कंडक्शन बँड दे आर ओव्हरलॅप, सँडविच टू वन अनदर, सो एनर्जी गॅप इज नॉट, सो इट्स आन्सर इज 0. नेक्स्ट 9th क्वेश्चन. इन अन इन्सुलेटर, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर चारही ऑप्शनचं स्टडी करून तुम्हाला त्याच्यातलं करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे. काय म्हटलं? इन अन इन्सुलेटरमध्ये MSCT 2012चा प्रश्न आहे. द व्हॅलन्स बँड इज पार्शली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इन्सुलेटरमध्ये म्हणे व्हॅलन्स बँड जे आहे ते पार्शली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असतात. बी ऑप्शन दिलेला आहे कंडक्शन बँड इज पार्शली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामध्ये कंडक्शन बँड हा पार्शली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असतो. सी ऑप्शन आहे कंडक्शन बँड इज एम्प्टी अँड द व्हॅलन्स बँड इज फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स. आणि डी ऑप्शन आहे कंडक्शन बँड इज फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स अँड व्हॅलन्स बँड एम्प्टी. यातलं तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे कंडक्शन बँड इज एम्प्टी. त्याच्यामध्ये असणारा जो कंडक्शन बँड आहे तो कसा असणार आहे? एम्प्टी. जर कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतील तर साहजिकच त्याच्यामधून कंडक्शन होणार आहे ना. सो इन्सुलेटर म्हटलं तर त्याच्यामध्ये कंडक्शन करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स नसतात, म्हणजेच काय ऑप्शन येऊ शकतो? कंडक्शन बँड इज एम्प्टी अँड व्हॅलन्स बँड इज फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट 10. द एनर्जी बँड गॅप इज मॅक्झिमम इन, सगळ्यात जास्तीत जास्त एनर्जीची बँड गॅप कुठं असते? कंडक्शन बँड वरती आहे, हा व्हॅलन्स बँड आहे. कंडक्शन बँड व्हॅलन्स बँड मध्ये असणारा जी गॅप आहे हे सगळ्यात जास्त कुठं असतं? सेमी कंडक्टरमध्ये, इन्सुलेटरमध्ये की कंडक्टरमध्ये? त्याचा आन्सर काय होऊ शकतं? इन्सुलेटरमध्ये. सो ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट 11. ए सॉलिड विच इज ट्रान्सपरंट टू व्हिजिबल लाईट, जसे की लाईक अ ग्लास, एखादी काच आहे विच इज ट्रान्सपरंट टू व्हिजिबल लाईट आहे. ओके, सो सॉलिड विच इज ट्रान्सपरंट टू व्हिजिबल लाईट अँड हुज कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर इज फॉर्म्ड बाय. ऍक्च्युअली 2006चा प्रश्न आहे. असा सॉलिड की जो ट्रान्सपरंट टू व्हिजिबल लाईट, म्हणजे त्याच्यामधून लाईट काय होऊ शकते? ट्रान्सपरंट होऊ शकते, व्हिजिबल होऊ शकते, आणि ज्याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर, ज्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ती काय होते? त्याच्या टेम्परेचर बरोबर काय होते? इन्क्रीजेस होते. मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड फॉर्म होतो? तर 11चं जे असणारं आन्सर आपलं आहे ते आहे आयनिक बॉन्ड. नेक्स्ट 12. The energy gap between conduction band and valence band of substance is of the order of 0.07 electron volt. This implies that the substance is, समजा एखादा एनर्जी गॅप आहे कशामधली? कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधली एखाद्या सबस्टन्सची, त्याची ऑर्डर दिलेली आहे 0.07 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर याचा अर्थ तो सबस्टन्स कशा प्रकारचा असावा? तर याचा आन्सर येतं सी, सेमी कंडक्टर. नेक्स्ट, आता हे आपण बघितले बेस लेवलचे, आता आपण बघणार आहे हायर लेवलचे, ज्याला आपण स्टँडर्ड हार्ड लेवल जे म्हणतो ते प्रश्न आता चालू होतात. कार्बन, सिलिकॉन अँड जर्मेनियम ॲटम हॅव 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इच. आता कार्बन आहे, सिलिकॉन आहे आणि जर्मेनियम. कार्बन त्याच्यामध्ये आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स किती असतात? 4 असतात. सिलिकॉनमध्ये पण आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4, जर्मेनियममध्ये सुद्धा सेम असतं. मग काय विचारलेलं आहे? कार्बन, सिलिकॉन अँड जर्मेनियम ॲटम्स हॅव 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इच ॲट रूम टेम्परेचर, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट अक्युरेट. मग ह्या रूम टेम्परेचरला त्यातलं आता कोणतं विधान तंतोतंत लागू होतं ते आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट म्हटलेलं आहे द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबली स्मॉल ऑन ऑल द 3. सेकंड आहे द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स फॉर कंडक्शन इज सिग्निफिकंट इन ऑल द 3. सी आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर कंडक्शन इज सिग्निफिकंट ओनली इन सिलिकॉन जर्मेनियम बट व्हेरी स्मॉल इन सी. करेक्ट, सी ऑप्शन इज करेक्ट. तर आता सी ऑप्शन कसा? तर जनरली लक्षात घ्या, कार्बन इज अन इन्सुलेटर. कार्बन हा कसा आहे? इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर म्हणजे त्याच्यामधून कंडक्शन, इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊ शकत नाही. 5. सिलिकॉन अँड जर्मेनियम आर सेमीकंडक्टर्स. मात्र सिलिकॉन आणि जर्मेनियम कसे आहेत? सेमीकंडक्टर. याचा अर्थ त्याच्यामधून करंट फ्लो होऊ शकतो. द बँड गॅप इज मॅक्झिमम फॉर कार्बन. आता
त्याच्यामध्ये असणारा जो बँड गॅप आहे तो कशासाठी मॅक्झिमम आहे तर कार्बनसाठी मॅक्झिमम आहे आणि लेस फॉर सिलिकॉन आणि लिस्ट फॉर जर्मेनियम. सिलिकॉनसाठी कमी आहे, जर्मेनियमसाठी तर त्याच्यापेक्षाही कमी आहे बँड गॅप. सो कार्बन हॅज व्हेरी स्मॉल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ काय होतो साधा सरळ की कार्बनमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते खूपच कमी आहेत. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर कंडक्शन इज सिग्निफिकंट ओनली इन सिलिकॉन ऑर जर्मेनियम बट व्हेरी स्मॉल इन सी. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 14. The probability of electrons to be found in the conduction band of an intrinsic semiconductor at a finite temperature. IIT 1995 म्हणजे 1995चा प्रश्न आहे IITचा. तर सिंपल प्रश्न आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे त्याची संभाव्यता, शक्यता. काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रॉन्स टू बी फाउंड इन द कंडक्शन बँड ऑफ एन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. एक्सट्रिन्सिक म्हणजे काय आणि इंट्रिन्सिक म्हणजे काय? एक्सट्रिन्सिक म्हणजे काय आणि इंट्रिन्सिक म्हणजे काय? तर लक्षात घ्या, एक्सट्रिन्सिक म्हणजे एक्स्ट्रीमली प्युअर सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक म्हणजे काय? अत्यंत शुद्ध, की ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे ॲटम मिक्स नाहीत, त्याच्यामध्ये कुठलेही एलिमेंट्स इतर मिक्स नाहीत. एक्स्ट्रीमली प्युअर. इंट्रिन्सिक म्हणजे काय? दे आर डोप्ड विथ ट्रायव्हॅलेंट और पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. देज आर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. प्रश्न काय विचारलेला आहे? द प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स टू बी फाउंड इन द कंडक्शन बँड ऑफ एन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ॲट अ फायनाइट टेम्परेचर. म्हणजे जर फायनाइट टेम्परेचरला त्याच्यामध्ये किती प्रोबॅबिलिटी असेल इलेक्ट्रॉनची कंडक्शन बँड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये. तर याचं जे आन्सर आहे 14चं, तर जनरली बघा फॉर्म्युला आपला आहे n इज इक्वल टू n नॉट e रेस टू मायनस एनर्जी गॅप अपॉन kBt. kB बोल्झमन कॉन्स्टंट, t टेम्परेचर. आता ॲट अ फायनाइट टेम्परेचर, फायनाइट म्हणजे मर्यादित टेम्परेचर असेल, तर प्रोबॅबिलिटी ऑफ जम्पिंग ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम द व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड डिक्रीजेस एक्सपोनेन्शियल विथ इन्क्रीजिंग बँड गॅप. जनरली लक्षात घ्या, ज्यावेळी एखाद्या इलेक्ट्रॉनला एक्साइटेड एनर्जी मिळते, त्यावेळी एक्स्ट्रा एनर्जी मिळते, तेव्हा तो काय करतो? हायेस्ट ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये किंवा लोअर ऑर्बिटमधून हायेस्ट ऑर्बिटमध्ये जम्प करतो. मात्र या ठिकाणी काय होतं? जर टेम्परेचर वाढवलंच नसेल, फायनाइट असेल, तर त्याची शक्यता काय, प्रोबॅबिलिटी काय जम्पिंग करण्याची? तर व्हॅलन्स बँडकडून कंडक्शन बँडमध्ये त्याचं जे असणारं जम्पचं प्रमाण आहे ते काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे एक्सपोनेन्शियली. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय? समजा एखाद्या डोंगरावरती आपण चढलो आणि तो डोंगर परत एकदम सडनली काय होतं, आपल्याला एकदम सडनली उतार लागतो, त्याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल कर्व. तर एक्सपोनेन्शियल त्याच्यामध्ये काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे विथ इन्क्रीजिंग इट्स बँड गॅप. जसं त्याचा बँड गॅप वाढणार आहे तसं त्याच्यामध्ये असणार जे इलेक्ट्रॉनचं प्रमाण आहे जम्प करण्याचं ते सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. सो ऑप्शन नंबर decreases with increasing temperature. So option number C. Next, 15. What is the name of the level formed due to the impurity atom in the forbidden energy gap near the valence band in a p-type semiconductor? आता प्रश्न आपल्याला असं विचारलेला आहे, असं त्या लेवलचं नाव काय की जी लेवल फॉर्म होते कुणामुळे? इम्प्युरिटी ॲटममुळे इन द फॉरबिडन एनर्जी गॅप नियर द व्हॅलन्स बँड इन अ पी टाईप सेमीकंडक्टर. ॲक्च्युली लक्षात घ्या, पी टाईप सेमीकंडक्टर मीन्स ॲक्सेप्टर सेमीकंडक्टर. तो काय करतो? दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, देत नाही कुणाला, ॲक्सेप्ट फक्त करत राहतो. म्हणूनच त्याला आपण काय म्हणणार आहे ॲक्च्युली पी टाईप सेमीकंडक्टरला? known as acceptor type semiconductor. तर आपण काय म्हणू शकतो? acceptor type semiconductor. So electrons are accepted. So option number D, acceptor level. Next, 16. The impurity atom. Impurity म्हणजे अशुद्धी मिक्स केलेला. Process of doped semiconductor with impurity or dopant atoms. That is nothing but a impurity atom. The impurity atom with which pure silicon should be doped to make a p-type semiconductor is. Actually हा AI PMT 1997 चा प्रश्न आहे. The impurity atom
विथ विच प्युअर सिलिकॉन शुड बी डोप्ड. असा कोणता इम्प्युरिटी ॲटम आहे जो आपण प्युअर सिलिकॉन बरोबर डोप्ड करतो पी टाईप सेमीकंडक्टर होण्यासाठी? इंडियम बरोबर. आपल्या असणाऱ्या क्रमिक पाठ्यपुस्तके जी आहेत 12वी फिजिक्सची त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. नेक्स्ट 17 होल्स एक्झिस्टिंग. आता होल्स म्हणजे काय हे आधी तुम्हाला माहिती पाहिजे. समजा ज्यावेळी एखाद्या वेळी इलेक्ट्रॉन हा व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जम्प करतो, मग ज्यावेळी तो जम्प करत असतो किंवा समजा एखाद्या ठिकाणी पूर्णपणे मैदानावरती जर तुम्ही चालत असाल तर तुमच्या चप्पल किंवा पायाचे ठसे त्या जमिनीवरती उठतात. ओके. सेम ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन त्याची मूळची जागा सोडून ज्यावेळी तो दुसऱ्या बँडमध्ये शिफ्ट होतो तेव्हा त्याची जी मूळची जागा आहे त्या ठिकाणी जे ठसे असतात, इम्प्रिंट्स असतात, त्याला आपण म्हणतो होल्स. जरी इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असला, जरी तो तिथून निघून गेला असला, तर मूळच्या जागेवरती मात्र काय तयार होतो? पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. तर ते म्हणजेच होल्स. 17 क्वेश्चन. होल्स एक्झिस्ट इन. तर होल्स कुठे असतात? 4 ऑप्शन दिलेले आहेत. कंडक्शन बँड ऑफ एनी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, बी ऑप्शन दिलेलं आहे कंडक्शन बँड ऑफ एनी एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, सी दिलेलं आहे व्हॅलन्स बँड्स ऑफ इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, आणि डी म्हटलेलं आहे सुपर कंडक्टर्स. तर आता लक्षात घ्या त्याचं आन्सर काय येतं? व्हॅलन्स बँड्स ऑफ इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ऍक्च्युली होल्सची जागा कुठे आहे? तर व्हॅलन्स बँड्समध्ये. मग तो इंट्रिन्सिक असू दे ॲज वेल ॲज एक्सट्रिन्सिक असू दे, व्हॅलन्स बँडमध्येच काय असतात? होल्स असतात. कारण की कंडक्शन बँडमध्ये कडे इलेक्ट्रॉन्स शिफ्ट होतात, त्याचा अर्थ व्हॅलन्स बँडमध्ये त्याचे इम्प्रिंट्स असणार आहेत. सो व्हॅलन्स बँड्स ऑफ इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. Next, 18 question. What is the change in resistance and electrical conductivity of a semiconductor when its temperature is increased? काय क्वेश्चन आहे? What is the change in resistance and electrical conductivity? आता एखादं मटेरियल आहे त्याचं रेजिस्टन्स आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी बिहेव करते, कसं चेंज होतं when its temperature increased. जर त्याचे आपण टेम्परेचर काय करतो? इन्क्रीज करतो, तर काय होणार आहे? तर रेजिस्टन्स त्याच्यामध्ये असणारा तो काय होईल रे? जनरल प्रश्न आहे. रेजिस्टन्स टेम्परेचर वाढवतं एखाद्या मटेरियलचं, तर जर रेजिस्टन्स काय होतो? डिक्रीज होतो. रेजिस्टन्स काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यामध्ये होणारं जे कंडक्शन आहे त्याचं स्पीड मात्र काय होणार आहे? वाढत जाणार आहे. सो देअरफॉर सी ऑप्शन डिक्रीजेस, रेजिस्टन्स डिक्रीजेस आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे 19. काय क्वेश्चन आहे बघा. If G1, G2 and G3 denote the forbidden energy gaps for insulators, semiconductors and conductors. तर त्याच्यामध्ये काहीतरी तिने सिम्बॉल्स दिलेले आहेत G1, G2 and G3. G1 म्हणे एनर्जी गॅप आहे इन्सुलेटरची. ह्याचा अर्थ इन्सुलेटरमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त एनर्जी गॅप असतो. ओके. त्यानंतर म्हटलेलं आहे G2 ही एनर्जी गॅप आहे कशाची? सेमीकंडक्टरची. इन्सुलेटरपेक्षा कमी कोणाचं असतं? सेमीकंडक्टरचं बँड गॅप असतो. त्यानंतर G3 म्हटलेलं आहे दीज आर द फॉरबिडन एनर्जी गॅप ऑफ कंडक्टर. आणि G3 कंडक्टरच्या बाबतीत मात्र काहीच फॉरबिडन एनर्जी गॅप नाही. मग त्याचा आपल्याला ॲज अ इन्क्रीजिंग मॅनर ऑर डिक्रीजिंग मॅनर आपल्याला त्यांनी त्याचा काहीतरी क्रम दिलाय, त्यातला योग्य ऑप्शन चूज करायचा. देन आता फर्स्ट ऑप्शन काय म्हटलेलं आहे त्यांनी? G1, G2, G3 हे तर शक्य नाही. मग कंडक्टर इन्सुलेटर असा फरकच पडणार नाही. आता G1 म्हणजे इन्सुलेटरचं असणार फॉरवर्ड एनर्जी गॅप हा जास्त आहे, हे बरोबर आहे. G2 त्याच्यापेक्षा कमी आहे, हे पण बरोबर आहे. G3 त्याच्यापेक्षा कमी आहे. सो G1 इज ग्रेटर दॅन G2, G2 इज ग्रेटर दॅन G3. सो ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट. ओके. नेक्स्ट 20. The potential barrier for semiconductor diode is 0.6 volt. आता पोटेन्शियल बॅरियर म्हणजे तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळी आपण when half part of silicon or germanium crystal is doped with trivalent or pentavalent impurity, then it form a p-n junction diode. ज्यावेळी हाफ पार्ट सिलिकॉनचा किंवा जर्मेनियम क्रिस्टलचा ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इंडियम असेल, बोरॉन असेल किंवा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी फॉस्फरस वगैरे काय असतील याच्याबरोबर जर आपण डोप्ड करण्यासाठी जर प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये पी-एन जंक्शन म्हणजे पी टाईप एन टाईप मिक्स होतो, पी-एन जंक्शन तयार होतो. त्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी मध्ये जी असणारी जी बॅरियर आहे, भिंत आहे, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल बॅरियर. आता काय म्हटलेलं आहे? द पोटेन्शियल बॅरियर फॉर अ सेमीकंडक्टर डायोड इज 0.6 व्होल्ट.
आता मध्ये असणारा जो पोटेन्शियल बॅरियर आहे तो जर 0.6 व्होल्ट असेल ह्या रूम टेम्परेचरला, द अप्रॉक्सिमेट पॉसिबल व्हॅल्यू ऑफ इट्स पोटेन्शियल बॅरियर इफ इट्स टेम्परेचर इज इन्क्रीज बाय 20%. जर आपण टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअसनं जर वाढवलं तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल बॅरियरमध्ये किती फरक पडेल असं आपल्याला त्यांनी क्वेश्चन केलेलं. जनरली लक्षात घ्या, कुठलीही वस्तू असेल, कोणतंही मटेरियल असेल, त्याचं जर आपण टेम्परेचर जर राईज करायला करत असेल तर त्याच्यामध्ये असणारं व्होल्टेज कधीही वाढत नाही. ते व्होल्टेज काय होतं, कायम कमी होतं. व्हेनेवर वी गिविंग सम टेम्परेचर और हीट ऑफ द मटेरियल्स, इट्स व्होल्टेजेस बिकम्स डिक्रीजेस. त्याचं व्होल्टेज काय होतं, डिक्रीजेस होतं. सेम याचं ऑलरेडी व्होल्टेज 0.6 व्होल्ट आहे. आता आपण ऑप्शनकडे जाऊ. पहिला ऑप्शन दिला 0.6 व्होल्ट, दुसरा दिला 0.8 व्होल्ट आणि तिसरा दिला 0.9 व्होल्ट. ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये असणारं सेमीकंडक्टर डायोडचं पोटेन्शियल बॅरियर 0.6 व्होल्टला ज्यावेळी आपण मॅक्झिमम म्हणजे 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर टेम्परेचर देत गेलो तर साहजिकच त्याच्यामध्ये त्याचं असणारं व्होल्टेज डिक्रीज होईल. मग 0.6 व्होल्टपेक्षा तर जास्त नसणार आहे. याचा अर्थ 0.6 व्होल्ट तर नाही, 0.8 व्होल्ट नाही, 0.9 व्होल्ट सुद्धा नाही. म्हणजेच काय, द पोटेन्शियल बॅरियर इज डिक्रीजेस ऑन हिटिंग, सो इट इज नॉट 0.6 व्होल्ट, नॉट 0.8 व्होल्ट अँड 0.9 व्होल्ट. म्हणजे राहिलं काय तर ते 0.4 व्होल्ट. हे त्याचा करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट 21. In a semiconductor, the energy gap between the valence and conduction bands is 1.1 electron volt. It is expressed in joules. आता बघा, सेमीकंडक्टर मध्ये एनर्जी गॅप दिलेला आहे. कशामधली, व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड मधली. आणि त्याच्यामध्ये असणारी जी एनर्जी गॅप आहे ती किती आहे, एनर्जी गॅप 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. मग त्याचं जूल मध्ये आपल्याला करायचं कन्व्हर्जन. ऍक्च्युअली बघा, एनर्जी गॅप इज 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. You know that electron volt means 1.6 into 10 raised to minus 19. या फॅक्टरला आपण काय करतो, त्याला मल्टिप्लाय करतो. So 1.1 into 1.6 into 10 raised to minus 19. 16 ones are 16. Carry goes to 1. 16 ones are 16 plus 1 17. Digit 1 1 2. That is 1.76 into 10 raised to minus 19 joule. Finish.